विद्यार्थी मित्रांनो, चला सुरुवात करूया आपण अभ्यासाला. टार्गेट एकच आहे, सीओईपी सारखं ड्रीम कॉलेज. पण कसं करू मी? मला डिफरन्शिएशन येत नाहीये. इंटिग्रेशन तर बापरे! फार अवघड वाटतंय. फिजिक्स न्यूमेरिकल फार कठीण आहेत आणि केमिस्ट्री सुद्धा जमत नाहीये. मग अशा वेळेस आपलं सह्याद्री ट्युटोरियल हे चॅनल तुमच्या उपयोगी पडणार आहे. यावर्षी मी खूप चेंजेस केलेत. वायवा सीरीज मी तुम्हाला सांगतो वायवा सीरीजच मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे, की त्याचं बेनिफिट काय आहे. विथ प्रूफ लक्षात घ्या. म्हणजे केवळ एका कन्सेप्टवर किती किती प्रश्न येतात हे मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे बरं का. विथ प्रूफ म्हणूया आपण. बरं, आता सांगतो लक्षात घ्या. चॅनलवर नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा. वायवा सीरीज म्हणजे काय? मी तुम्हाला सांगतो. केमिस्ट्रीमध्ये 35 ते 40 प्रश्न असे असतात. क्वेश्चन प्रत्येक सीईटीच्या पेपरमध्ये 35 ते 40 प्रश्न असे असतात, की विथिन सेकंड त्याचं उत्तर मिळतं. हां, माझे जे टॉपर आहेत गेल्या वर्षीचे अगदी गेल्या काही वर्षातले म्हणूया आपण. 20 मिनिटं खूप झाली आम्हाला केमिस्ट्रीचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी. 45 मिनिटाची गरजच नाहीये. ओन्ली 20 मिनिट्स आणि उरलेला वेळ आम्ही फिजिक्ससाठी वापरलोय आणि ही स्ट्रॅटेजी 100% सक्सेसफुल ठरलेली आहे. हो सर, आम्ही कुठे एवढं हुशार आहे. आम्हाला शून्यातून सुरुवात करायची आहे. अरे, एकदम 50% चा मुलगा 97 पर्सेंटाइल पर्यंत नेलाय आम्ही लक्षात घ्या. 10वी ला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क होते. तो स्टुडंट जर मॅथ्समध्ये 94 पर्यंत जात असेल, रिझन काय? टेक्स्ट बुकवर फोकस. तर सगळ्यात इम्पोर्टंट की टार्गेट तर फार मोठं आहे. इथं लिहिलंय फक्त एम-एच-टी-सी-ई-टी. याच्या मागचं कारण जरा एक्सप्लेन करतो. जेईई. घरातल्यांच्या फार अपेक्षा आहेत, फार. घरातल्यांच्या फार अपेक्षा आहेत लक्षात घ्या. पण आता काय व्हायला लागलंय, एक स्ट्राँग डिसिजन घ्यायची वेळ आलेली आहे. नाही होत जेईई. 95 ना 98% मुलांना जेईईची तयारी चांगली करता आलेली नाहीये. हे वास्तव आहे लक्षात घ्या. आणि याच्या मागचं खरं कारण आहे 10वी फसवा रिझल्ट. याच्यावर बोलत बसलो तर दिवस जाईल लक्षात घ्या. बोलायचं नाहीये मला. चला अभ्यासाला सुरुवात करूया आपण. हे सबस्क्राईब केलं का पहिला बघा चॅनलला? तुम्ही सबस्क्राईब न करता जाताय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. का? त्याशिवाय YouTubeचं अल्गोरिदम हलतच नाहीये. जास्तीत जास्त मुलांपर्यंत मला माझं चॅनल पोहोचवायचंय. दरवर्षी ही धडपड आम्हाला एज्युकेशन चॅनलवाल्यांना करावी लागते बरं का. कारण दरवर्षी नवीन सबस्क्रायबरसाठी हे करावं लागतं. चांगला कंटेंट द्यावा लागतो. मग चांगलीच गोष्ट आहे, चांगलीच गोष्ट आहे. चला बघा बघू. कोऑर्डिनेशन कंपाउंड. बरेचसे मुलं हा टॉपिक करत नाहीयेत. मग मी कोऑर्डिनेशन कंपाउंडमध्ये तुम्हाला काय सांगतोय बघा. लाईन टू लाईन क्वेश्चन. लाईन टू लाईन क्वेश्चन बरं का. इथं मला दिसतंय सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिन. केमोथेरपी. अरे, आजकाल इतका बेकार विषय झालाय ना लक्षात घ्या. कितीतरी लोकांना कॅन्सर सारखा घातक आजार होतोय. मग त्यांच्या आजारात जी काही उपचाराची पद्धत आहे ती कुठली आहे सांगा? केमोथेरपी ना? केमोथेरपी. म्हणजे इथं मला दिसतंय काय? केमोथेरपी. ओके. म्हणजे सिस्प्लॅटिन हे औषध आहे. केमोथेरपी ड्रग आहे. बरं, सिस्प्लॅटिन नावातच तिथं प्लॅटिनम आहे. पण त्याच्या शेजारी 4 डोनर एटम आहेत किंवा ग्रुप ऑफ एटम. त्यात आहे अमीन, की जे न्यूट्रल लिगँड आहे बरं का. मग न्यूट्रल लिगँड 4 आहेत बरं का. ही लिगँड म्हणजे काय? तोच आपला आजचा पॉइंट तुम्हाला एक्सप्लेन करायचा आहे. लिगँड म्हणजे डोनर. 2 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. कुणाला? या प्लॅटिनमला लक्षात घ्या. म्हणजे इथं हे 2 डोनर आहेत आणि हे 2 डोनर आहेत. टोटल 4 डोनर. जेवढे डोनर त्या एटमला अटॅच आहेत त्याला म्हणायचं कोऑर्डिनेशन नंबर. बरं, या सिस प्लॅटिनमध्ये अमोनिया म्हणजे त्याला आपण अमीन म्हणतोय आणि क्लोरीन याचे 2-2 डोनर एटम आहेत. ओके. एवढं कळालं तुम्हाला? एवढं लक्षात आलंय? आलंय. ओके. पहिल्या पेजवरचं. नुसते पहिल्या 2 लाईन मी घेतल्यात. चला आता तुम्हाला नेतो क्वेश्चनकडे. बघा पहिला प्रश्न. व्हॉट इस द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ प्लॅटिनम? 4 आहेत. कारण 2 अमोनिया होते. म्हणजे ज्याला आपण अमीन म्हणणार आहे 2 क्लोरीन. झाला की कोऑर्डिनेशन नंबर 4. 2025 21 एप्रिल शिफ्ट 1. दुसरा क्वेश्चन. आयडेंटिफाय द लिगँड्स प्रेझेंट इन सिस्प्लॅटिन. NH3 आणि Cl. NH3 आणि Cl. बरं. Which among the following is used in the treatment of cancer? Chemotherapy drug, cisplatin. अरे, मी तुम्हाला सांगू का? बघा आता हे लिगँड, मोनोडेंटेट लिगँड म्हणजे एक डोनर एटम असतो. बायडेंटेट लिगँड त्यात इथिलीन डायमाइन ऑक्झॅलेट आहे. पुन्हा EDTA, EDTA त्यात 6 डोनर असतात. इथं पुस्तकात छापलंय. इथं क्लिअरली दिलंय की तो हेक्साडेंटेट आहे. म्हणजे त्यात 6 डोनर एटम आहेत. त्यातले 4 ऑक्सिजन आहेत आणि 2 नायट्रोजन आहेत. हेही विचारतात. बघायचंय तुम्हाला EDTA बघा बघू. व्हॉट टाइप ऑफ लिगँड इज द EDTA? उत्तर काय त्याचं? हेक्साडेंटेट लिगँड आहे. EDTA हा हेक्साडेंटेट आहे.
लिगॅंड युज्ड इन द एस्टिमेशन ऑफ हार्डनेस ऑफ द वॉटर, EDTA. पण तो लीड पॉइझनिंग मध्ये सुद्धा वापरतात. यूज PDTA, लीड पॉइझनिंग किंवा एस्टिमेशन ऑफ हार्डनेस. तुम्हाला सांगतो इथिलीन डायमाइन कुठल्या टाईपचा लिगॅंड आहे? बायडेंटेंट लिगॅंड आहे, बायडेंटेंट. मोनोडेंटेट लिगॅंड कुठले आहेत? म्हणजे एकच डोनर. मोनोडेंटेट, मोनोडेंटेट. सिंगल डोनर, मोनो. ऑक्झलेट, ऑक्झलेट हा बायडेंटेट आहे. त्याच्यानंतर न्यूट्रल लिगॅंड. अरे हा प्रश्न मी नंतर घ्यायला पाहिजे होता. न्यूट्रल, न्यूट्रल. कारण मी तुम्हाला सांगतो 4च न्यूट्रल आहेत. अमीन, अमोनियाला अमीन म्हणायचंय. कार्बोनिल, कार्बन मोनॉक्साईडला कार्बोनिल म्हणा. aqua, वॉटरला aqua म्हणा. EN म्हणजे इथिलीन डायमाइन. हे 4च लिगॅंड न्यूट्रल आहेत. कोणते कोणते लिगॅंड न्यूट्रल आहेत? अमीन, aqua, इथिलीन डायमाइन 3 झाले आणि कार्बोनिल. प्रश्न काय? Which from the following ligand is neutral, 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 not a neutral? मग सांगू का? 3 नावं यातली असणार आहेत आणि एक चौथं कुठलं तरी असणार आहे, की तो न्यूट्रल नाहीये. काय अवघड आहे? काहीच अवघड नाहीये. मग का मला COP सारखं कॉलेज मिळत नाही? कारण मी करत नाही अभ्यास. तुला काय केलं पाहिजे माहितीये का बाळा? तुला फक्त आपली वायवा सीरीज जी तुम्हाला YouTubeवर फ्री लेक्चर्स आहेत ती फॉलो करायची आहेत. पण जी बेस्ट स्टुडंट आहेत ना, ती आपली व्हिजन बॅच फॉलो करतात. फिजिक्स न्यूमेरिकल अवघड वाटतात. आहेत ना त्याच्यावर विथ लॉग कॅल्क्युलेशन. ऑर्गॅनिकचे 4 धडे अवघड वाटतात. डिटेल घेतलेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर MCQ प्रॅक्टिस करायची आहे. आहे की त्यात क्रॅश कोर्सची बॅच. फिजिक्स, केमिस्ट्री डेरिव्हेशन्स करायचे आहेत. आहे की संघर्ष बॅच. व्हिजन बॅचमध्ये सगळंच इन्क्लूड केलं यावर्षी आम्ही. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बॅच पण भारी आहे, रिझल्ट पण भारी असणार आहे. आणि मी तुमच्यासाठी काय म्हणतोय मग ऐका. अभ्यास करू वाटत नाही ना? अभ्यास करू वाटत नाही ना, तुम्हाला देतो ना टार्गेट, डेली टार्गेट मी तुम्हाला सांगतो. डेली टार्गेट लक्षात घ्या. आता क्लिअरली मी सांगतो दरवर्षीप्रमाणे चला यावर्षी पण सुरुवात झालेली आहे. 5 AM लेक्चर्सला म्हणूया आपण. ओके. म्हणजे मी तुम्हाला सांगतो 5 AM लेक्चर्स म्हणजे काय? पहाटे 5 वाजता लेक्चर्स तुम्हाला मिळणार. बरं यात काय देऊया तुम्हाला? काय देऊया मी सांगतो काय देऊया तुम्हाला. केमिस्ट्रीचं म्हणलं तर स्टार्टला आपण तुम्हाला चार्ट प्रोव्हाईड करूया चला. आता सांगतो 9 वाजेपर्यंत होमवर्क कंप्लीट पाहिजे. 5 वाजता व्हिडिओ बघितला तुम्ही ना, 5 वाजताच उठून त्याच्या अगोदर उठून तयार व्हायचं आणि 5 ला व्हिडिओ बघायचा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही तो होमवर्क कंप्लीट करायचा आहे. चार्ट देईन आणि त्याच्यावर परीक्षेत आलेले प्रश्न विचारेन तुम्हाला. त्याच्यानंतर सांगतो फिजिक्समध्ये मला माहिती आहे. न्यूमेरिकलच घेतले पाहिजेत. न्यूमेरिकलच घेतले पाहिजेत लक्षात घ्या. मी तुम्हाला थर्मोडायनामिक्सचा एक व्हिडिओ फ्री प्रोव्हाईड करून दिलाय बरं का रे बाळांनो. तो तुम्ही बघितला का सांगा बघू? नाहीतर बघाच बरं का. त्याच्यानंतर मॅथ्समध्ये मी तुम्हाला सांगतो. आता मॅथ्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मी तुम्हाला सांगतो फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचे आपल्या ॲप्लिकेशनवर जवळ-जवळ 100 प्लस फ्री व्हिडिओ आहेत. हां, वेगवेगळ्या बॅचेसमध्ये फ्री कंटेंटमध्ये ते अवेलेबल करून दिलेत. तुम्ही ते बघायला सुरुवात करा ना. मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या स्टुडंटना कसं सांगतो, चला डिफरन्शिएशन करायचंय. मग डिफरन्शिएशन करायचंय, तर मग मी काय सांगतो त्या मुलांना, की तुम्ही माझं क्रॅश कोर्सचं पहिलं न्यूमेरिकल बघताय ना, टाइप ओळखा मी काय घेतलंय ते. तो टाइप लगेच पुस्तकात शोधा कुठे तुम्हाला सापडतोय का? परीक्षेत शोधा. म्हणजे तुम्हाला टाइप ओळखता आला पाहिजे. म्हणजे मॅथ्समध्ये तुम्हाला आपली डेली तुम्ही प्लेलिस्ट फॉलो केली, त्यातला कुठलीतरी एक प्लेलिस्ट घेतली आणि बघायला सुरुवात केली तर बेस्ट ठरेल. 8-9, 9-10 मिनिटाचे व्हिडिओ आहेत आपले बरं का. 9-10 मिनिटाचे. मग तुमच्या लक्षात आलं का रे, की असं केमिस्ट्रीमध्ये वायवा सीरीजचे जे मी व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, ते ऑलरेडी 6-7 अपलोड झालेत बरं का. होऊ देत की 100. होऊ देत. पण जर मला सांगा, तुम्ही जर डेली आत्तापासून फॉलो करून जर बघितलं, तर रिझल्ट चांगला लागेल ना. का एक्झामच्या वेळेस बघणार आहे? बोर्डची एक्झाम झाल्यानंतर बघणार आहे का? बिलकुल नाही लक्षात घ्या. तर एम-एच-टी, सी-ई-टीला फोकस ठेवून अभ्यास करा. जे-ई-चं ना थोडंसं बाजूला ठेवा. ओके. बोर्डकडे फोकस करा. मी तुम्हाला सांगतो, अरे ही बोर्डचीच तयारी आहे. हे केलं की आपोआप सी होणार आहे. ओहो! हे लय डेंजर वाक्य आहे बरं का, की जे करा, सी काय आपोआप होऊन जाईल. नाही, आपोआप कुठली गोष्ट होणार नाहीये. तुम्हाला करावं लागणार आहे. बरं आता एकंदरीत दिसतंय मला, की तुमची माझ्याशी अटॅचमेंट झालेली आहे. मग आता एक क्षण आपण वाया घालवायचा नाही. चांगला अभ्यास करायचा आहे आपण आणि सी जाऊन दाखवायचं. ऑल द बेस्ट.